महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी माघार घेतली. काय नेमकं आपल्याकडे संख्याबळ नाही? नाही, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही सगळे उमेदवार उडवलेले आहेत. कुठे घातपातानी, कुठे विश्वासघातानी, तर कुठे थेट स्वरूपामध्ये पैसा फेक तमाशा देख या अनुषंगानं ही निवडणूक अनअपोज करण्याच्या प्रक्रियेमध्ये महायुती लागलेली आहे. महायुतीच्या अंतर्गत असणारी जी धुसफूस आहे हिचा केव्हाही स्फोट होऊ शकतो, म्हणून विरोधात कोणीच ठेवायचं नाही अशा स्वरूपाची एकंदरीत व्यूहरचना ही सत्ताधाऱ्यांनी आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाने केली असल्याचं आढळून येते. मुळात हे सिलेक्टिव्ह मतदार आहे, ही काही सार्वत्रिक निवडणूक नाही. आणि मुळात या निवडणुकीमध्ये निवडून आलेला माणूस हा प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून निवडून आलेला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये लोकशाही मूल्य गुंडाळून ठेवत असताना जो घोडेबाजार झाला, जो तमाशा चालला, जो विड्रॉलचे जे नाटकं झाले, प्रत्येक मतदाराला पैसे देण्याचं जे काम झालं, त्यातून हा मतदार निर्माण झालेला आहे. आणि त्याहीपेक्षा विचित्र नवे तर विकृत पद्धतीने या निवडणुकीला महायुती सामोरे जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत वारेमाप पैसा हा खर्च होणार आहे आणि तो पैसा मतदारांना, सदस्यांना देण्याच्या ऐवजी हा विरोधात असणारे उमेदवार तुम्हीच पैसे घ्या आणि खाली बसा अशा प्रकारची अत्यंत विकृत आणि दुसऱ्या बाजूला हास्यास्पद अशा स्वरूपाची व्यूहरचना भारतीय जनता पक्षाने केलेली असल्याचं आढळून येतं. ते थेट स्वरूपामध्ये महायुतीच्या उमेदवारांना पैशाच्या ऑफर्स देत आहेत, स्थानिक तिथल्या नेते मंडळींना पैशाच्या ऑफर देत आहेत आणि म्हणतात की सदस्यांना कशाला द्यायची, आपण वाटून घेऊ. म्हणजे हमाम में सब नंगे अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाची ही आता लोकशाहीच्या अनुषंगानं असणारी ही भूमिका आहे. हा त्यांचा असणारा या संदर्भातला अप्रोच आहे. आम्ही तीव्र शब्दात याची निंदा करतो. निवडणुका म्हणजे लोकशाहीचा सण आहे. निकोप स्वरूपात, सभ्य स्वरूपामध्ये आपले विचार व्यक्त करत असताना निवडणुकींना सामोरं गेलं पाहिजे आणि खेळीमेळीत निवडणुका पार पडल्या पाहिजे. हे भारतातल्या लोकशाहीचं आणि निवडणुकाचं वैशिष्ट्य आहे. मात्र भारतीय जनता पक्ष वैशिष्ट्य गुंडाळून ठेवत असताना सत्तेची हाव आणि पराकोटीची सत्तेची असणारी जी हवस आहे त्यातून हा मदमस्तपणा हा भारतीय जनता पक्षाला आलेला आहे आणि त्याचे सर्व एकंदरीत पडसाद हे महाराष्ट्राच्या राजकारणात उमटलेले असल्याचे आपल्याला आढळून येत आहेत. एवढी सत्ता आहे तरी अजून ही असणारी वृत्ती या निवडणुकीच्या अनुषंगाने सामोरे येत आहे. माझी होत असणारे विड्रॉल असतील किंवा चालू असलेला घोडेबाजार असेल, या निमित्तानं एवढंच सांगायचंय की लोकशाहीचा हा एक काळा जो पर्व आहे तो सुरू आहे आणि या पर्वातून बाहेर निघण्याकरता सर्वांनी लोकशाही मूल्याचं जतन करत असताना आगामी काळात आपण निकोप अशा निवडणुका हव्यात. यासाठी नागरिकांनी आता प्रत्यक्ष हे रस्त्यावर उतरलं पाहिजे. निवडणूक आयोग फ्री अँड फेअर इलेक्शन करत नाही. निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष हीच सर्वात मोठी जी युती आहे, त्या युतीतून असं पाशवी बहुमताकडे आता सरकार जात असल्याचं आढळून येतं. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की काँग्रेसनं आपलं संख्याबळ बघता निवडणुकीतून माघार घ्यावी आणि बिनविरोध निवडणूक होऊ द्यावी. कसं पाहता त्यांच्या विधानाकडे? बिनविरोध का निवडणूक होऊ द्यावी? आम्ही आपल्या मतांच्या विरोधात आहोत, आपल्या राजकीय विचारांच्या विरोधात आहोत. आपलं सरकार भ्रष्टाचारी आहे आणि या सगळ्या वैचारिक आणि आपल्या असणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आणि महाराष्ट्राची आता सध्या जी खालावलेली जी परिस्थिती आहे त्या सर्व क्षेत्रातील सर्व जे आज रोजी या सरकारमुळे परेशान आहे, या सर्वांच्या विरोधात आम्ही आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही निवडणुकीला समोर जात आहोत. सदस्य जास्ती असणं कमी असण्याचा काय संबंध आला? अहो 84 साली तुमचे 2च खासदार लोकसभेमध्ये निवडून गेले होते, त्यावेळेस आम्ही असं म्हटलं नाही. तर आता तुम्ही जर असं म्हणताय तर त्याचा अर्थ काय? त्याचा स्पष्ट आहे की तुम्हाला लोकशाही ही गुंडाळून ठेवायची आहे आणि तुम्हाला आता नॉमिनेशन सिस्टीम चालू करायची आहे, इलेक्शन सिस्टम तुम्हाला रद्दबदल ठरवायची आहे.